त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे, राज्यपाल त्यांचे आहेत, राष्ट्रपती त्यांचे आहेत. अरे पण तुम्ही इलेक्शनसाठी निवडणुका घेण्यासाठी का तुम्ही घाबरता? आणि मला वाटतं हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर मला या संबंध प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे. महापालिकेच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल, महापालिकेची अवस्था आज काय पद्धतीने चालू आहे. या महापालिकेचं बजेट 5,745 कोटी रुपयाचं बजेट आहे आणि या बजेटमध्ये आताच्या घडीला तुम्ही जर चौकशी केली तर 30-35 कोटी सुद्धा मला वाटतं ठाणे महापालिकेमध्ये आता नसतील. झाकण बदलायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये या ठाण्याला मुख्यमंत्री आपल्याला लाभले होते, पण त्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिका लुटून झाल्यानंतर मला वाटतं शासनाचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी आणले गेलेले आहेत. मग ते MMRD असेल, त्यानंतर आपलं MMRD असेल, या सर्व सरकारी म्हणजे शासनाचा पैसा या ठाणे महापालिकेमध्ये विविध कामासाठी आणला. परंतु त्या कामाचा लेखाजोखा कुठेच नाही, कुठे कामं झाली, काय झालं, त्याचं काय हे नाहीये. आणि त्या संदर्भात सुद्धा सर्व कागदावर कामं आहेत. आणि असं असताना तुम्ही बघितलं असेल, जवळजवळ 43 वर्ष या महानगरपालिकेला झाले स्थापना होऊन. आणि तुम्ही बघितलं असेल, त्या दिवशी वर्धापन दिन होता महापालिकेचा आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक खुशखबर मला वाटतं ठाणेकरांना त्यांनी दिले की आम्ही कशा पद्धतीने कारभार करतो. मला वाटतं याचं काढल्यानंतर मला वाटतं चेकनी सुद्धा पेमेंट घेतलेलं आहे. आणि आज तुम्हाला माहिती असेल, अनधिकृत बांधकाम हा विषय एवढा सेन्सिटिव्ह आहे की पैसे खाण्याचा एक मोठा धंदा त्या ठिकाणी कारभार आहे. आणि हे सर्व अधिकारी कार्यकर्ते म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तिकडे काम करतात. त्याविषयी मी आयुक्तांना सांगितलं की तुम्ही ते नाव बदला आणि जे ठाणे महापालिका आहे ते नाव बदलून टाका आणि तिथे या मिंदे गटाचं नाव द्या आणि तिथे सांगा की असं त्यांचं आहे, म्हणजे निदान आम्हाला तरी खात्री पडली की तुम्ही त्यांची चाकरी करताय म्हणून. आणि आज तुम्ही बघितलं असेल, ठाणे महापालिका हे देशामधल्या एक चांगली महानगरपालिका म्हणून त्याचं गणलं जायचं. महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सातत्याने भ्रष्टाचाराच्या मध्ये नंबर 1 हा या महाराष्ट्र त्या ठिकाणी गणला जातो. सातत्याने 1 नंबर येतोय महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये. आणि तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यामध्ये तुम्ही संबंध ह्याच्या केल्या, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर भ्रष्टाचार कुठे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होतोय. आज तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष या महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. आणि तुम्ही बघितलं असेल, हायकोर्ट त्या ठिकाणी स्वतःला हे करते. मध्यंतरी एक टेंडर होतं घोडबंदर रस्त्या ह्याचं गायमुखच्या इकडचं टनेलचं, तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 3,000 कोटी त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसने ती केस त्या ठिकाणी निर्णय दिला. म्हणजे राजरोस त्या ठिकाणी जो अधिकारी ज्या अधिकाऱ्याने या फाईल बनवल्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई काही नाही, फक्त टेंडर कॅन्सल केलं, संपला विषय. अरे पण ज्या अधिकाऱ्यांनी खोटी संबंध ही फाईल बनवली, ज्याची लागत जर 3,000 कोटीपेक्षा जास्त केली असेल, जी सुप्रीम कोर्टाला दिसण्यात आली आणि त्या सुप्रीम कोर्टाने टेंडर रद्द करायला लावलं, असं असताना आज त्या ठिकाणी 3,000 कोटी जनतेचे वाचले. म्हणजे फक्त आणि फक्त लुटण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, ठाण्यामध्ये तुम्ही आज ट्रॅफिकची काय समस्या आहे. आज तुम्ही या घोडबंदरामधल्या जवळजवळ 20 ते 25 लाख लोक या संबंध तुम्ही बघितलं असेल, या ठाणेकरांना वेठीस धरण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे. किती आंदोलन झाली. मला वाटतं स्वतः मनसेचे अध्यक्ष या ठिकाणी ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी आंदोलन केले, आम्ही लोकांनी केली, परंतु काही नाही, आंदोलन झालं. दुसऱ्या दिवशी परत आहे ती परिस्थिती आहे. 3-3, 4-4 GR त्या ठिकाणी काढले गेले, परंतु त्या एकाही GRच्या माध्यमातून कुठलीही ती गाडी, मोठे जे ट्रक्स आहेत ते ट्रक तिथे थांबवण्याचं काम कुठलंही नाही. आज पोलीस यंत्रणेवरती एवढा ताण आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीसच नाही रस्त्यावर दिसत नाहीत, सर्व वॉर्डन त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि असं असताना
या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आज पोलीस सुद्धा हातबल झालेले आहेत, कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही. कारण त्यांनी बघितलं असेल, एखाद्याने प्रवेश केला की त्याला 2 बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त देतो. भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पीएला 5-5, 6-6 बॉडीगार्ड दिलेले आहेत. हा, म्हणजे हे काय चाललेलं आहे? जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे, मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, भरपूर समस्या आहेत. आज स्वतःचं धरण नाही. मुख्यमंत्री इथले, उपमुख्यमंत्री आहेत, परंतु या ठाणे शहरासाठी धरण या ठिकाणी अवेलेबल नाही, स्वतःचं धरण नाही. आणि तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी मला वाटतं 2 दिवसापूर्वीच घोडबंदरच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये अविनाश जाधव यांनी त्या ठिकाणी पाण्याच्या टँकरच्या लॉबी कशी काम करते ती त्यांनी दाखवलेली होती. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नियंत्रण नाही आणि सर्व मिळून मिसळून संबंध हे जे महापालिका असेल, शासनाचे निधी असेल, हे लुटण्याचं काम या ठिकाणी हे मंडळी सर्व करतायत. आज तुम्ही बघितलं असेल, जवळजवळ गेल्या MMRD असेल, तुमचा MMRD असेल, या सर्व ह्याच्याकडून जो निधी आणलेला आहे तो निधी गेला कुठे? कागदावरती फक्त आहे निधी. आणि तो निधी तुम्हाला माहिती असेल, त्याच्या फाईल सर्व बनवतात तिकडून, आणि या इथे ठाणे महापालिकेत फक्त टेंडर काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. कित्येक ज्या फाईल बनवल्या आहेत, का बिलं काढली गेली आहेत, जिथे कामच ऑलरेडी झालेली नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाणे महापालिकेवरती कर्जबाजारी झालेली आहे ठाणे महापालिका. आणि तुम्ही बघितलं असेल, क्लस्टर लोकांना उल्लू बनवण्याचं काम चालू आहे. क्लस्टर योजना जी आहे, मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचं क्लस्टरचं भूमिपूजन या वाघे शेठमध्ये केलं. कुठे आहे अजून क्लस्टरची योजना? दरवेळेला इलेक्शन आलं की गाजर द्यायचं लोकांना आणि लोकांचे दिशाभूल करायचे. त्या दिवशी तुमचे मेट्रोचे डबे त्या ठिकाणी वरती चढवले, अजून त्याचं काहीच काम झालं नाही. ट्रायल केव्हा घेतात? जेव्हा पूर्ण स्टेशन तयार होतात तेव्हा ती ट्रायल घेतली जाते. तुम्ही बघितलं असेल, मुंबईला सुद्धा काही स्टेशन अजून तयार नाहीत, पण तो ट्रायल केली त्यांनी. त्या ठिकाणी उतरण्याची सोय नाही, कुठे काय नाही, ते डबे आता कुठे गायब झाले. आज हे संबंध लोकांना दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणून आम्ही सोमवारी त्या ठिकाणी धडक मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आणतोय आणि या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. मी आपल्या माध्यमातून मला वाटतं जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपण सर्व त्यामध्ये सामील व्हा. शेवटी पत्रकार मित्र, आज तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यातून पण बघताय आणि उघड्या डोळ्यांनी पण बघताय. आज या ठाण्याची अवस्था काय करून ठेवले, तलावांचे शहर, अवस्था काय सांगा मला. आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून मी परत ठाणेकरांना आवाहन करेन की आपण या मोर्चामध्ये सर्व सहभागी व्हा आणि या संदर्भामध्ये रस्त्यावर उतरून मला वाटतं हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं. सर्व पत्रकारांचे मनापासून मी इथे स्वागत करतो. खरं तर विचारे साहेबांनी बऱ्यापैकी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. आम्ही मोर्चा का काढतोय याच्या बाबतीतही त्यांनी नीट विश्लेषण दिलेलं आहे की काय काय ठाण्यात मागच्या 2.5-3 वर्षात घडलंय. खरं तर ठाण्यात आता प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आणि त्या दहशतीचं वातावरण असं आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर तुमचं काय अनधिकृत असेल तर ते तोडलं जाईल. आणि असे करूनच अनेक लोक पक्षामध्ये प्रवेश केलेत. ज्यांचे प्रवेश घेतले गेलेत ना मागच्या 2.5-3 वर्षात, एकदा त्यांच्याशी जर पत्रकारांनी गप्पा मारल्या तर कळेल की ते मनापासून तिथे आहेत का. तर अनेक जण दहशतीमुळे तिथे आहेत. त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाहीये. फक्त एक मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल, महापालिकेची कारवाई होईल, आणि या भीतीने अनेक जण तिथे आहेत. तर नजीकच्या काळामध्ये तुम्हाला ह्या बाजूला बसलेली जी लोक आहेत त्यांची संख्या आणि नेत्यांची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. कारण आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे. लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच. आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू. आणि आता आम्ही घाबरणार नाही. आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल. ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात. एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं. म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात.
सो 4,000 कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेलं आहे या लोकांनी. जुने ठराव बनवतात, जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात. काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही. महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल, एवढं नक्की. कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे. तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत. आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं? आमच्या मागणं आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे पाण्याचं धरण आहे, पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते. घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत. म्हणजे टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली, ठाण्यातली लोक रस्त्यावर उतरायला लागली, पण यांना काही फरक पडत नाही. 4 GR निघाले. शेवटचा जो GR निघाला त्यात रात्री 12 ते सकाळी 5 आणि सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या दरम्यानच हेवी ट्रक निघेल. परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या, ते म्हणाले नाही, पुन्हा GR बदललाय आणि 10 वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात. सो यांचा कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही. फक्त दहशत करणं, दहशतीच्या जीवावर सगळं खपवून घेणं, याच्या पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल. आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील. याच्या पुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं काम आम्ही करू. पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही. पुढची निवडणूक ही कामावर होईल, आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील. धन्यवाद. हा ठीक आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. या मोर्चामध्ये दोन्ही पक्षाचे राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे त्यांचे नेते कोण येणार? हा आमचा पहिला मोर्चा आहे, बरोबर. ही सुरुवात आहे. या मोर्चात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते येतील, परंतु साहेब किंवा उद्धव साहेब या मोर्चाला तरी येणार नाहीत. पण ह्याच्या पुढच्या आमच्या आंदोलनांना नक्की त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. काँग्रेस राष्ट्रवादी बाजूला ठेवण्याचं काय कारण? बिलकुल असं नाहीये. तुम्हाला जितेंद्र आव्हाड साहेब पण या मोर्चामध्ये दिसतील, विक्रांत चव्हाण पण या मोर्चात दिसतील. हा आमच्या दोघांचा विषय आहे जो ठाणे शहराला मुख्यतः भासला जातो. म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स जरी आमच्या दोघांनी घेतली असेल तरी आमच्या मोर्चामध्ये ही दोघेही तुम्हाला दिसतील. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2 पक्ष एकत्र येण्याची ही नांदी आहे का? अरे नांदी आता काय वाजून काय सनई चौघडे वाजवायचे का? हे दिसतंय ना, सर्व एका स्टेजवर बसलोत आम्ही आणि लढतोय आम्ही. साहेब एका साईडला सत्ताधारी आहे, सर्व म्हणजे मनी मसल सर्व पॉवर आहे आणि तुम्ही फक्त म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, मोठ्या ह्या सत्ताधाऱ्यांबरोबर तुम्ही कसे पाहिजे? ही बाळासाहेबांची फौज आहे, त्याच्यासमोर पैसा नाही टिकत. ओरिजिनल बाळासाहेबांची ही फौज आहे. ही यांना ठाण्यात आता दाखवून देईल ओरिजिनिटी काय असते. पैसा काही भागापुरता पुरतो, त्याच्यानंतर खालचा जो कॅडर आहे ना तोच काम करतो. सो याच्या पुढे तुम्हाला ठाण्यात कॅडर काम करताना दिसेल. आणि तुम्हाला अजून एक लक्षात येईल की लोकांना देखील ह्यांची फसवणूक लक्षात आलेली आहे. म्हणून आतापर्यंत ज्या पद्धतीने फसव्या योजना बघून लोक आतापर्यंत फसली गेली, मला असं वाटत नाही की ठाणेकर जनता ही यापुढे पण फसण्यासाठी ती तयारी आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की खऱ्या अर्थाने जी तत्वांची लढाई जे लोक लढतायत, जे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार बाहेर काढतायत, त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने हा येणारा मोर्चा आहे. आपल्या माध्यमातून ज्या पद्धतीने विचारे साहेब आणि अविनाश जाधव साहेबांनी जे सांगितलं की कार्यकर्ते या दोन्ही पक्षाचे तर असतीलच आणि त्याचबरोबर आव्हाड साहेब आणि विक्रांत चव्हाण साहेब यांची फौज देखील असेल, पण त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने देखील खऱ्या अर्थाने न्याय हक्क हवा असेल तर त्यांनी देखील रस्त्यावरती उतरण्याची खूप गरज आहे आणि त्यांनी उतरावं. आता तुम्ही कांबळे साहेब बोललात आम्हाला, इकडे हे आहे, तिकडे ते आहे, इकडे आहे. तुम्हाला असं वाटतं का आम्ही कुठे कमी आहोत आणि हे लढायला पाहिजे की नाही, हे जरा ते पण सांगा जरा. यापूर्वी अविनाश दादा सांगितलं की लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना ह्या सोडा हो, दहशत गेली आता सर्व. ते ही पैशाची दहशत आहे. त्या पैशाच्या दहशतीला तुम्ही काय करू शकत नाही, पण अशी दादागिरीला तर कोणच घाबरू शकत नाही. कळलं की नाही? कारण आम्ही पण त्या मुशीतून तयार झालेलो आहोत. आता बाहेर चर्चा सुरू झाली की ठाण्याचं बिहार होत चाललंय.
आम्हाला बरं या झालं तुम्हीच गोष्टीवर म्हणाला तुम्ही बोलला. की ठाण्याचा बिहार झालाय. हा. म्हणजे पत्रकारांमध्ये जर असं वातावरण असेल तर ठाणेकरांमध्ये 100% वातावरण आहे. आणि आम्हाला तुमची साथ पाहिजे, कारण शेवटी तिसरा डोळा म्हणजे तुम्ही आहात. ठाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर पण आहे, जशी आमच्यावर आहे तशी तुमच्यावर पण आहे. त्यामुळे तुमची आम्हाला साथ पाहिजे आणि लढतोय आम्ही. तुम्ही म्हणालात बरोबर, आम्ही एका राक्षसाबरोबर लढतोय, ते आम्हाला जाणीव आहे. पण शेवटी तुम्हाला माहिती आहे कोणाचा विजय होतो? विजय कोणाचा होतो? सत्याचा होतो. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी नाही, फक्त तुम्ही आमच्याबरोबर राहा. आव्हाड साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न निर्माण केला. स्वप्न दाखवताय ते त्यांचं पूर्ण कधी होणार आहे? हा? क्लस्टर स्वप्न दाखवताय, जो विरोध करतो अरे ही गाजरं त्यांनी 3-3.5 वर्षी गाजरं तुम्ही विकले, दुसरं काय केलं सांगा ना मला. याला खरेदी कर, त्याला खरेदी कर, याला 50 दे, त्याला हे कर, हे एवढंच केलं ना. कळलं की नाही? आता इथे बसणारे कोणी दहशतीला घाबरणारे कोण नाही. जे व्हायचे ते गेले सर्व. आता जे राहिलेत ते मजबूत आहेत. कळलं का? आव्हाड साहेबांनी विधानसभेमध्ये या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण केला, उभा केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आतापर्यंत झालं ते झालं, आता याच्या पुढे होणार नाही. पण म्हणजे त्यांनी अशी शाश्वती दिली कोणी मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये. हाऊसमध्ये. पण तुम्हाला एक सांगू का, ठाण्याचा आकाय जो आहे ना तो मजबूत आहे या सगळ्या अनधिकृत बांधकामाच्या पाठी. त्याच्यामुळे आजही तुम्ही गेलात तरी जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तरी मला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोण ऐकतंय. कारण जर मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात कोणी ऐकत असतं तर अनधिकृत बांधकामं तुटली पाहिजे होती. आज दिव्यात जा बघा काय मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम चालू आहे. दिव्यात काय ठाण्यात पण चालू आहे. ठाण्यात पण चालू आहेत. सो मला असं वाटतं की हे तसं मला ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं चालतं की नाही हा प्रश्न आहे आमच्या सगळ्यांसमोर. अरे आमचे ते केळकर साहेब किती भांडत असतात, विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात, परत दुसऱ्या वेळेला तो प्रश्न दुसरा, तिसरा, चौथा. म्हणजे काय सांगा ना मला. जर सत्ता जरी आज तुम्ही बघितलं असेल, ज्या वेळेला ही आपला हरकती सूचनाचा हे विषय होता, आम्ही सर्वजण होतो तिथे आणि आमच्यावर बीजेपीची पण लोक होते. म्हणजे त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं. गणेश नाईक पालकमंत्री, सर्वात सिनियर मोस्ट मंत्री आहेत ते, त्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन त्यांच्या नवी मुंबईत घेतलं. ठाण्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलं बीजेपीच्या. काय काहीच नाही पुढे. त्यामुळे ते हातबल झालेत, आम्ही हातबल नाही झालो. तुम्ही असं बोलात की सत्ता आल्यानंतर आम्ही चौकशी करून 8 टाकू, तर कशा प्रकारे घ्यायचं? मी 8 टाकू अजून बोललेलो नाही. तुला वाक्य टाकण्यात एक्सपर्ट आहे रे. मी असं म्हटलं की सत्ता आमची सत्ता आली की या सगळ्यांची चौकशी होईल आणि सगळ्यांना कामाला लावू. आता कामाला लावू हा शब्द वापर, ठीक आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, ठाण्यामध्ये राम राज्य व्यवस्थित येणार का? राम ठीक आहे, राम राज्य येणार आणि योग्य वेळेला येणार. रावणाचं दहन म्हणजे रावण पण जाणार ना. तुमच्याकडचं धनुष्यबाण आता कुठे कोर्टाने पुढे देखील तारीख ढकललेली आहे, ते धनुष्यबाण देखील गेले. बघूया. मशाल आहे ना जाळाला. ठाणेकरांना काय आव्हान? गणेश नाईक म्हणतात रावण दहन केलं ना, तर तुमच्याकडनं येणाऱ्या काळात कशामुळे महानगरपालिकेत कोणाचा रावण? पण रावण दहन करायला त्यांनी पण यायला पाहिजे ना आमच्या. खरं नुसतं बोलून नाही चालत ना. त्यांच्याकडे तर सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, त्यांचा स्वतःचा मुख्यमंत्री आहे. त्यांना जर नुसती वल्गना करायचं असेल तर मग काय उपयोग आहे त्याचा सांगा ना मला. मोर्चामध्ये भाजपला आमंत्रित केले. भाजपला तुझ्याकडनं दे आमंत्रण. आमची इच्छा सध्या नाहीये. सामनामध्ये टाकून सध्या आमची इच्छा नाही. चौकटमध्ये. हा पण त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की ठाण्यामध्ये चुकीचं घडतंय तर त्यांनाही निमंत्रण येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करू. येणाऱ्या काळात 12 तारखेला मोर्चा काढला जाणार आहे. प्रशिक्षण दिलं गेलं, त्यांना कामावरून काढण्यात आलेलं आहे. तर मामाच्या गावाला जाऊया, एकनाथ शिंदेच्या गावी जावा, असं आता त्यांचं टॅगलाईन. खाली तुमचं समर्थन असलं तर दोघांना. मामाच्या कुठल्या गावाला? इकडच्या का तिकडच्या? ठाण्याच्या सोयीस्कर आहे. हा? लाडक्या बहिणीचं लाडक्या बहीण. त्यांच्या घरात ठाण्यात लाडक्या सोयीस्कर बहिणीचं आहे. नाहीये. ठाण्याच्या गावाला. ठाण्याच्या गावाला परवानगी दिली जात नाहीये. आम्हाला हेच कळत नाहीये की मामाने कोणाकोणाला दुखावलं हेच कळत नाहीये. म्हणजे मामाच्या लाडक्या बहिणींना जर ठाण्यापर्यंत यावं लागत असेल तर मामा कुठेतरी चुकतोय हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. लोकांचं समर्थन आहे का त्या? का नसणार? जिथे चुकीच्या गोष्टी घडतात तिथे आमचं समर्थन आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रकृष्टी करतायत, ते भीती मुले करतायत. ते अधिकारी जे आहेत, पाणी समस्या असो, ट्रॅफिक असो, यामध्ये यांचं पण सहभाग कुठे ना कुठे असतो. तर याच्यावर कशाप्रमाणे आपण कारवाई? तुम्ही जर मागच्या काही दिवसात पाहत असाल तर आमचे सतत आंदोलनं ह्याच्यावर सगळ्यावर सुरू आहे. आमचं काम आहे आंदोलन करणं. सत्ताधारी एवढे माजलेत ना की
की त्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही, लोकांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. आता याच्या पुढे लोकांच्या हातात आहे की यांच्या सोबत राहायचं की नाही. जर लोकांना मागच्या काही वर्षात घोडबंदरला रोज तुम्हाला सांगतो माझीवडा सर्कल ते तुम्हाला कासारवडवली जायचं असेल ना तर पाऊण तास लागतो, पाऊण तास ते 1 तास लागतो. आता ही लोकांची अडचण आहे ना, लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आज 11 वर्ष झाली, मागच्या 3.5 वर्षात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद काय ठाण्यात असं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की आमची ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे. धरणाचं काम सुरू झालं का? अहो मुख्यमंत्री पद ज्यावेळेला एवढं मोठं पद येतं त्यावेळेला शहराचं सोनं झालं पाहिजे. आमच्याकडे माती झाली, भ्रष्टाचार झालाय, निधी आली, निधी यायच्या अजून त्यातून पैसे काढून घेतले गेले, कॉन्ट्रॅक्टर अर्ध काम करून सोडून पळून गेला. म्हणजे मागून समृद्धी महामार्ग तयार झाला पण आमचा टोल नाक्याचा खारेगाव टोल नाक्याचा ब्रिज होत नाहीये कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला पार ओरबाडून खाल्लाय सत्ताधाऱ्यांनी. त्याच्याकडे पैसेच उरले नाहीत काम करायला. म्हणजे 200 मीटरचा रस्ता होत नाही पण 600 किलोमीटरचा रस्ता तयार झाला. आता याला जबाबदार कोण आहे? का नाही सत्ताधारी बोलत? का नाही त्याच्यावर गुन्हा दाखल होत? आणि या लोकांचे हात माखलेत त्यात. आता बघा 5 वर्षापासून ठाणे महापालिकेचं ऑडिट झालेलं नाही. 337 कोटी हे याचा अजून हिसाब लागत नाहीये की ते 337 कोटी खर्च कुठे झाले. केवढी गंभीर बाब आहे. आणि असं असताना सुद्धा ते शासन, मला वाटतं संजय केळकर यांनीच मला वाटतं ही बाब विधानसभेमध्ये काढली होती आणि मला वाटतं आयुक्तांना लेटर दिलं होतं. पुढे काय झालं सांगा ना मला. 5 वर्षाचं ऑडिट झालेलं नसेल तर हा जो कारभार केलाय ते काय त्याचं सांगा ना मला तुम्ही. 337 कोटी रुपये अजून त्याचा हिसाबच मिळत नाही. हे पैसे कुठे खर्च झाले, काय झालं, काय नाही. साहेब तुम्ही हरकती सुद्धा प्रचंड घेतल्या, त्या तुमच्या हातात सुद्धा सर्व फेटाळून त्यांनी त्यांचं जे पार्टाला ते केलं. तुमच्या भूमिका काय त्यावर? ते बिहारचं राज्य आहे. हरकतींवर कुठल्याही प्रकारची सुनावणी झाली नाही, आहे तसं ठेवण्यात आलं. आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलं की आम्ही यांच्यावर नक्की विचार करू, काही हरकती योग्य आहेत असं देखील अधिकारी बोलले आणि त्याच्यानंतरही कुठलाही बदल झालेला नाही. सो ही दहशतीखाली सगळी अधिकाऱ्यांवर दहशत टाकून या सगळ्या बनवलेल्या गोष्टी आहेत. आता त्याचं उत्तर आम्ही मतदारांनी देऊ. तुमची भूमिका काय? सांगतो. न्यायालयात जाणं किंवा काय सांगतो. आता जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे की हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला 1,61,000 दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती. ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुरावे सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो. हे तेव्हा लोकसभेला एकही नाव कमी झालं नाही. विधानसभेला 6 विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले 1,71,000 म्हणजे 10,000 वाढवले. ती नावं आजही स्टँड स्टील तशीच्या तशीच आहेत. म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे अधिकारी असतील, कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्या वरती आहे, कलेक्टरवरती नाही. आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत. कुठल्याही अधिकाऱ्यांनी जर बोगस नावं केली, कायदा गेला चुलीत, पण त्याला आम्ही सोडणार नाही. त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू. पण यातला एकही बोगस नावं जर टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला, शेवटी आम्हाला नाईलाज, आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या, सर्व झालं. आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही. त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही, भले काय व्हायचं ते होतं. ठीक आहे गणा. अविनाशजी, येणारी महापालिका निवडणुकी पाहता मुंबईमध्ये भाजपकडनं छठ पूजेचं आयोजन केलं गेलं, मोठा इव्हेंट साजरा केला जाणार आहे छठ पूजेचा भाजप. मग उत्तर भारतीयांचं त्यांच्याकडे घेण्याचं काम सुरू केलं आहे. उत्तर भारतीय करू ना, त्यांचं राजकारण त्यांना लखलाप, त्यांना जे करायचं ते करू. त्यांना हवंय ते आम्ही नाही करणार याच्या पुढे. म्हणजे त्यांना वाटतं की मनसेने जावं, मग तिथे मारामारी करावी आणि मग हे ना मसिया म्हणून जाणार. याच्या पुढे आमच्याकडनं अशा अपेक्षा करू नका. त्यांना जे हवंय ते त्या गोष्टी आम्ही करणार नाहीत. शेवटचा प्रश्न, तुम्ही निवेदन देऊन अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही, आंदोलन करून कारवाई होत नाही, सगळं सांगून कारवाई होतं, तर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही मनसे स्टाईल धडा शिकवणार आहात? मी आता विचारे साहेबांनी सांगितलं याच्या पुढे आम्ही महापालिकेत जाणार नाही.
आम्ही त्या अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर जाणार. त्याच्या आई वडील, त्याची बायको, त्यांना पण कळू दे की त्याचा नवरा काहीतरी चुकीचं करतोय. त्यामुळे याच्या पुढची धाड ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर असेल आमच्या एवढं नक्की. चला, धन्यवाद. हो, 2 मिनिट. परवानगी दिली का पोलिसांनी? देतील. जागा बदलणार का कसं? काय नाही. आम्ही ठाम आहोत आमच्या भूमिकेवर. या पत्रकार परिषदेचा शेवट करत असताना मी पुन्हा एकदा आपल्या सोमवारच्या मोर्चावर येतो आणि हा मोर्चा शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, फक्त यांच्या पुरता मर्यादित नसून हा मोर्चा तमाम ठाणेकर, मायबाप ठाणेकरांच्या हक्कासाठी घेतला गेलेला हा मोर्चा आहे. त्यासाठी आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्फत जे आम्हाला ठाणेकर, मायबाप ठाणेकर, सुजान ठाणेकर, सुज्ञ ठाणेकर जे आम्हाला पाहतायत, जे कुठल्याही राजकीय पक्षांचा भाग नाही पण ते एक ठाणेकर म्हणून, सुजान ठाणेकर म्हणून पाहतायत, त्यांना जर कुठेतरी वाटत असेल की आपल्यासाठी हे सारं घडतंय, आपल्या हक्कांसाठी हे सारं लढताय, रस्त्यावर उतरताय, तर आपणही या सर्व लढ्यामध्ये शिवसेनेच्या, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या आणि सर्वांच्या ह्या पाठीशी उभं राहावं आणि हे प्रश्न आ वाचून ज्यावेळेस आपल्या घराचा उंबरा ओलांडून आतमध्ये येतील याची वाट पाहू नका ठाणेकरांनो. पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेचा शेवट करत असताना सांगतो, आपण सर्वांनी सोमवारी रस्त्यावर उतरा आणि आपण उतराल ही आम्हाला खात्री आहे. याचबरोबर ही पत्रकार परिषद संपली असं आम्ही ते जाहीर करतो. थांबा.